नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी ची जी द्वितीय सत्र परीक्षा होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांचे जे बेसिक आहे किंवा पायाभूत विषयांची तयारी आहे, तर ती योग्य पद्धतीनं झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी ही द्वितीय सत्रातली परीक्षा होणार आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे मराठी विषयाची. आणि म्हणजे ही प्रश्नपत्रिका जी आहे ती मागील वर्षाची शासनाचा पेपर आहे तो. तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही सराव प्रश्नपत्रिका म्हणून बघा, की जेणेकरून अशा स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची अ, जी प्रश्नपत्रिका आहे ती दिसतील. अशा स्वरूपामध्ये प्रश्न असतील, जेणेकरून पालकांना सुद्धा मुलांची तयारी करून घेताना या सराव प्रश्नपत्रिकेचा उपयोग होईल. ही तुम्ही तिथं माहिती भरायची आहे. हे जे गुण वगैरे आहेत ते शिक्षक तिथं स्वतः भरणार आहेत. तुम्हाला तोंडी परीक्षा, लेखी परीक्षेला मिळालेले गुण एवढी माहिती तुम्ही इथली भरायची आहे. तुमचा हजेरी क्रमांक वगैरे. आता पहिले 5 गुणांसाठी काय आहे बघा, तर शब्द ऐकून लिहा. तर एकूण 10 शब्द दिले जातील तुम्हाला. तर योग्य त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं ते शब्द ऐकून व्यवस्थित लिहायचे. त्याच्यानंतर अ, खालील उतारा मनात वाच आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. जसं की बघा इथं प्रश्न दिलेले आहेत. वर्गात मॅडमनी कशाबद्दल विचारलं? योग्य पर्यायाला गोल करायचा आहे. श्रुतीच्या प्रश्नाला बाबांनी काय उत्तर दिलं? श्रुतीच्या बाबांनी श्रुतीला काय समजावलं असेल? तुमचं मत त्याच्याबद्दल लिहायचं. आता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक जस्ट अ प्रश्न क्रमांक 3 कविता मनात वाचायची आणि प्रश्नाची उत्तरं लिहायची. ती कविता पूर्ण वाचायची. "असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून तर." कवीच्या मते आयुष्याला कसे उत्तर द्यावे हे एक विचारलेलं आहे. त्याच्यानंतर स्वप्नांची चैनी करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? यशोशिखराकडे वाटचाल करताना आपण नम्र असावे या ओळीचा अर्थ इथे लिहायचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील उतारा वाच आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिही. हं. तर हा उतारा कीर्तन हे गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य हा उतारा वाचायचा आहे आणि गाडगेबाबांचे खरे सामर्थ्य कशात होते? हं. तर त्याचं अचूक उत्तराला गोल करायचा. गाडगेबाबा कीर्तनातून कोणकोणता उपदेश करत असत? त्यापैकी कोणतेही 2 उपदेश तिथं काय करायचे तुम्ही लिहायचे आहेत. हं. तुकोबा कोणाला साधू म्हणत असत? हं. ते सुद्धा इथं काय करायचं तुम्ही लिहायचं आहे. अशा प्रकारे. तर त्याच्या पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. परत एक उतारा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. लहानपणी काही काळ मला दाढी आणि मिशा या दोन्ही गोष्टींची प्रचंड भीती वाटे. कोणत्या गोष्टींची भीती वाटायची? तर दाढी आणि मिशा. लेखक व दादा यांच्यात काय फरक होता? ते तिथं लिहायचं आहे. आणि लेखक मुली-बाळींमध्ये जास्त का रमत? तेही तिथं सांगायचं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. तर इथे याच्यामध्ये 2 म्हणी दडलेल्या आहेत. तर त्या म्हणी, एकूण 2 म्हणी इथं तुम्ही काय करायच्या आहेत, तिथं लिहायचं आहे. हां, "अति तेथे माती" आहे बघा. आणखीन कुठला आहे ते बघा त्याच्यानंतर. दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखून लिहायचं. सायकल सायकलचे चाक सावकाश फिरू लागले. यातलं क्रियाविशेषण तिथं काय करायचं लिहायचं. हां, सामान्य रूप लिहायचं. मैदानात, मैदान. हं, अशा प्रकारे. त्याच्यानंतर विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य योग्य तिथे विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य काय करायचं, परत लिहायचं. हं. आता बघा, खालील वाक्यांचे प्रकार ओळखून त्याखालील रिकाम्या चौकटीत लिहा. वाक्याचा प्रकार कोणता? प्रश्नार्थी वाक्य आहे. वगैरे, वगैरे. तर तत्सम आणि तद्भव असं वर्गीकरण करून तुम्ही काय करायचं, संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले तत्सम, रूपात बदल झालेले तद्भव. विभक्ती ओळखायची आहे. आम्ही पुण्याहून मुंबईला रेल्वेने गेलो. याची विभक्ती ओळखायची. प्रश्न क्रमांक 7. संवाद तयार करून लिहा. हं. याच्यामध्ये बघा, जस्ट अ मिनिट. रेश्मा तिच्या आजीला मोबाईलविषयी समजावून सांगत आहे. तर त्यांच्यामध्ये काय संवाद झाला असेल, तर तो तिथं काय करायचा लिहायचा. त्यानंतर कोणत्याही एका विषयावर कल्पना करून लिहायचे. झाड बोलू लागले तर, मी रोबोट झालो तर, मी मुख्याध्यापक झालो तर वगैरे. आता प्रश्न क्रमांक 9. बेटी बचाव या विषयावर जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
त्याबद्दल तिचे अभिनंदन करणारे पत्र काय करायचं, लिहायचं. प्रश्न क्रमांक 9. तर अशा प्रकारे ही जी तुमची पूर्ण 50 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, ती इथं पूर्ण होते. अशा स्वरूपाच्या प्रश्नांची तयारी करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जसे तसे प्रश्न येणं अपेक्षित नाहीये, पण या स्वरूपात तुमची प्रश्नपत्रिका असेल. तर त्या दृष्टीने अभ्यास सुरू करा. ओके. थँक